जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो किरण जाधव यांच्या प्लॉटवर सोनजाम एरियामध्ये. तर आपण बघू शकता, आपण हा जो कळम जंबूचा प्लॉट आहे, त्यांनी रानडीचे कुठले उत्पादने वापरले होते आणि काय फरक दिसतोय त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. नमस्कार, माझं नाव किरण अरुण जाधव, सोनजाम. तर ह्या बागेसाठी आपण किसाईड जी, मिकमॉल जी आणि मिकमेल 32 यांचं प्रत्येकी एक ॲप्लिकेशन झालेलं आहे. आणि आता 4 दिवसापूर्वी परत एक रिपीट ॲप्लिकेशन, म्हणजे असे 2 ॲप्लिकेशन पूर्ण झाले. तर दरवेळेसपेक्षा ग्रीनरी आणि बड जो लाली किंवा ह्या ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये डिफरंट जाणवलं आहे, एक रेग्युलर प्रॅक्टिस आणि या प्रॅक्टिसनुसार. आणि इथं आपण बेसल डोसचं नियोजन केलं होतं का? हो, बेसल डोसचं नियोजन केलं. थोडा डिले झाला होता डोस, मग बेसल डोसचं नियोजन केलं होतं. सॅटराईट बोराकॉल एनपीके टाकलंय. हो, सॅटराईट बोराकॉल एनपीके. तर मित्रांनो, आपण बघू शकता की साईडजी, मिकमॉलजी आणि मॅग्नेशियमचा जो 5 दिवसापूर्वी स्प्रे घेतलाय, अशा पद्धतीने फूट आणि डबल सपकिनी, बरोबर ना? हो, सुपर सपकिन केलेली आहे त्यांनी. तर कशा पद्धतीने आपल्याला टायगर बर्ड आपण बघू शकता, आपण दाखवा कशा पद्धतीने. हा, टायगर बर्ड. हा, इथं मिकमेल 32 मिकमॉलजी शोनाईटचा स्प्रे केलेला होता, बरोबर. आणि आता हा किसाईडजीचा स्प्रे केलेला आहे. अशा पद्धतीने फूट सुद्धा आणि मागचं तुम्ही टायगर बर्ड बघू शकता. जसं त्याची ग्रोथ होत जाईल काडीची, तसा बर्ड मध्ये अजून चेंजेस जाणवतील. हा, तरी आता आपण आता किसाईडजी जरी झालाय, आता आपण परत 5 दिवसानंतर आपण एक स्प्रे परत रिपीट घेणार आहे. आता बघू शकता का नवीन फुटीचं जे काही नियोजन आहे, तर ग्रीनरी आपण बघू शकता. मागच्या वेळेस अशा ग्रीनरीचं तुम्हाला जाणवत होतं का? जर मागच्या वेळेस पाऊस अभावी तर जाणवलं काही नाही, पण जे प्रिव्हियस सीझन होते तर त्याच्यामध्ये आणि या सीझन मध्ये जरा 30-40% मायक्रोन्यूट्रंट योग्य आणि क्वालिटीचे गेल्यामुळे फरक दिसतोय. म्हणजे कॉस्टिंग जरी आहे तर रिझल्ट त्या मापात दिसतंय असं. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण सुपर सपकिन केलेली आहे त्यांनी. आणि खूप सुंदर असं कळम जंबूचा हा 14 वर्षाचा प्लॉट आहे कम्प्लिटली. आता एक आपल्या शेतकऱ्याची कमेंट होती का आपण जवळपास नवीन फर्स्ट इयरचे किंवा दुसऱ्या वर्षाचेच आपण जास्त प्लॉट दाखवत होतो. तर अशा पद्धतीने कळम जंबूमध्ये आपण अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या काम सुपर सपकिन मध्ये चालू आहे. आणि पुढचे पण प्लॉट आहे त्या हिशोबाने आपण दाखवणारच आहे. मित्रांनो, आपण बघू शकता हा रानाडे प्रात्यक्षिक प्लॉट आहे अनुष्काचा विकट झालेला. तर याच्यामध्ये जे काही हाईट घेतली गेलेली तर किती फुटाची आपण केलेली? हाईट ही 6.5 फुटापर्यंत आपण बघू शकता. यांचीच हाईट जवळपास 5.11 पर्यंत येते. तर जवळपास हाईटच 6.5 फुटापर्यंत आहे. आणि विषय असा आहे का, त्यांचं म्हणणं आहे का 6 फुटावर जर घेतलं असतं तर आज 100% प्लॉट आज 10-20-30 काड्या होऊन आहे ना, कमीत कमी स्टंप बघून 30 काड्या पण झाल्या असत्या, पण 15-20 काड्या ॲव्हरेज सगळी काही याच्यावरती झाल्या असत्या आज. तरी पण खूप सुंदर. आणि बघू शकता जवळपास खोडाची जे काही आपली जाडी आहे, आपण जो काही आता जे काही व्हिडिओ टाकलेले अशा पद्धतीने काडी सुद्धा तयार आहे सर्व पद्धतीने. आणि याच जे गड छोट्या छोट्या याच्यात प्रत्येक याच्यात गड हे बघू शकता आपण. अशा पद्धतीने गडाचं पण नियोजन दिसतंय. यांना पण स्प्रेइंग वगैरे सर्व व्यवस्थित झालंय आपलं, बरोबर. हो, मिकमेल 32 वगैरे मिकमॉल दोन स्प्रे कंपल्सरी झाले. आणि थोडा जो आपला CMS आणि बोरॅकॉलचा डोस होता थोडा एक जरा डिले गेला होता तो, कारण की आपली गाठ भेटच थोडी लेट झालेली. तर अशा पद्धतीने हा किती अनुष्काचा किती एकरचा प्लॉट आहे? हा 1 एकरचा. हा 1 एकरचा आहे. आणि SSN तिकडे आहे परत. हा